हॅलो हाय नमस्ते. मी रुपाली आपल्या कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहात. कसे आहात सर्वजण? आशा करते की सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर चला कथेला सुरुवात करूया. कथा रुद्रांश शिवाज्ञा भाग 15. या पाठीमागचे भाग जर कोणी तुम्ही वाचली नसतील तर तुम्हाला कथा समजणार नाही. त्यासाठी पाठीमागचे भाग प्लेलिस्टमध्ये भेटून जातील, सर्व वाचा. चला कथेला सुरुवात करू. रक्तातील हलाहल आणि श्वासांचा अभिसार. रात्रीचा अंधार चिरत सिंह एम्पायरचे ते अत्याधुनिक ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर अरबी समुद्राच्या दिशेने झेपावत होते. ढगांच्या गडगडाटात हेलिकॉप्टरच्या रोटरचा आवाज कुठल्या तरी भयानक वादळाची पूर्वसूचना देत होता. आतमध्ये मंद निळा प्रकाश होता. रुद्राच्या मांडीवर डोके ठेवून गौरी गाढ झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरील तो निरागस थकवा पाहून रुद्राच्या काळजात कालवाकालव होत होती. रुद्राने आपला फोन पुन्हा एकदा उघडला. स्क्रीनवर तोच अज्ञात मेसेज चमकत होता. तुझ्या रक्तामध्ये फक्त संहिता नाही तर एक विष देखील आहे जे तुझ्या बाळाला मारू शकतं. रुद्राची बोटं गौरीच्या कुरळ्या केसातून फिरत होती. माझ्या रक्तात विष? महादेवा, हे कोणतं नवीन चक्रव्यूह आहे? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने समोर बसलेल्या अंजनाकडे पाहिले. ती डोळे मिटून देवाचा जप करत होती आणि पलीकडे अमन, जो खिडकीबाहेर शून्यात पाहत होता. रुद्राच्या मनात संशयाचे काळे ढग दाटून आले होते. नीलकमल बेट, एकांताचा स्वर्ग, द हिडेन आयलँड. पहाटेच्या सुमारास हेलिकॉप्टर भारताच्या सीमेच्या बाहेर हिंदी महासागरातील एका गुप्त आणि खाजगी बेटावर उतरले. हे नीलकमल बेट सिंह घराण्याची सर्वात सुरक्षित आणि गुप्त मालमत्ता होती. जगाच्या नकाशावर या बेटाची कोणतीही नोंद नव्हती. चारी बाजूंनी अथांग निळाशार समुद्र आणि मध्यभागी एक अलिशान अत्याधुनिक राजवाडा. बेटावर पाय ठेवता समुद्राच्या खाऱ्या हवेने गौरीला जाग आली. तिने डोळे चोळत रुद्राकडे पाहिले. रुद्रजी, आपण कुठे आहोत? आपल्या स्वतःच्या जगात गौरी, जिथे ना कोणाची नजर पोहोचेल ना कोणाचा धोका. रुद्रेने तिला आधार देत हेलिकॉप्टरमधून खाली उतरवले. राजवाड्यात प्रवेश करताच तिथल्या भव्यतेने गौरीचे डोळे विस्पारले. पण रुद्राला आज या संपत्तीचे कोणतेही आकर्षण नव्हते. त्याला फक्त गौरीला सुरक्षित ठेवायचे होते. त्याने अमनला सिक्युरिटी सिस्टीम ॲक्टिवेट करण्याचा आदेश दिला आणि गौरीला घेऊन तो त्यांच्या रॉयल मास्टर सूटमध्ये गेला. खोलीमध्ये प्रवेश करताच रुद्राने आतून दरवाजा लॉक केला. समोर समुद्राकडे उघडणारी एक मोठी काचेची खिडकी होती, जिथून लाटांचा आवाज खोलीत घुमत होता. रुद्राने आपला कोट काढला आणि तो गौरीच्या जवळ गेला. गौरीला त्याच्या डोळ्यातील अस्वस्थता जाणवली होती. रुद्रजी, काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? कालपासून तुमचा चेहरा असा का पडला आहे? तिने त्याचे दोन्ही गाल आपल्या कोमल हातात घेत विचारले. रुद्राने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला अचानक आपल्या घट्ट मिठीत ओढले. त्याची मिठी इतकी घट्ट होती जणू तो तिला स्वतःच्या अस्तित्वात सामावून घेऊ पाहत होता. काही नाही गौरी, फक्त मला तुझी खूप भीती वाटते. तुला गमावण्याची भीती मला आतून खाऊन टाकते. गौरीने त्याच्या छातीवर आपले ओठ टेकवले. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत ही गौरी फक्त तुमचीच आहे. त्या एका वाक्याने रुद्राच्या मनातील सर्व संशयाचे बांध फोडले. त्याने गौरीला आपल्या कडेवर उचलून घेतले आणि तो बेडच्या दिशेने गेला. लाल गुलाबाच्या पाकळ्या आणि पांढऱ्या रेशमी चादरीवर त्याने तिला एखाद्या फुलाप्रमाणे हळुवार ठेवले. खोलीतील मंद प्रकाश त्यांच्या प्रेमाला साक्ष देत होता. रुद्राने अतिशय संयमाने पण तितक्याच अधिकाराने गौरीच्या साडीचा पदर बाजूला केला. त्याच्या बोटांचा स्पर्श जेव्हा तिच्या नाजूक कमरेला झाला तेव्हा गौरीच्या अंगावर एक गोड शहारा आला. तिचे डोळे लाजेने मिटले गेले. रुद्राने तिचे पैंजण काढले, तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बाजूला केले आणि तिच्या ओठांवर आपले अधर ठेवले. तो चुंबन केवळ एक स्पर्श नव्हता, ती दोन जीवांची, दोन तहानलेल्या आत्म्यांची भेट होती. रुद्राचे ओठ तिच्या मानेवरून खाली सरकत होते. त्याच्या प्रत्येक स्पर्शात एक पूजा होती. गौरीच्या मुखातून एक मंद मादक सुस्कारा बाहेर पडला. तिने आपले हात रुद्राच्या पाठीवर घट्ट आवळले. रुद्र! तिच्या ओठातून निघालेला हा शब्द रुद्रासाठी एखाद्या मंत्रासारखा होता. त्याने तिला स्वतःच्या बाहुपाशात पूर्णपणे सामावून घेतले. बाहेरील समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्यावर धडकत होत्या
तसाच प्रेमाचा सागर त्या खोलीत उचंबळून आला होता. त्यांच्या मिलनात कोणतीही घाई नव्हती. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास हा फक्त एकमेकांना अनुभवण्यासाठी होता. रुद्राने तिच्या गर्भावर आपला हात ठेवून तिथे एक हळूवार चुंबन घेतले. जणू तो आतल्या जीवाला ग्वाही देत होता की तो त्यांना कधीच काही होऊ देणार नाही. त्या रात्री त्या नीलकमल बेटावर 2 शरीरे एक झाली आणि प्रेमाचा एक नवा अध्याय लिहिला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी शांतपणे झोपलेलीच असताना रुद्र हळूच उठून बाहेर आला. त्याचे डोळे आता रागाने लाल झाले होते. तो थेट अंजना आईच्या खोलीत गेला. तिची पूजा सुरू होती. रुद्राने तो मेसेज असलेला फोटो तिच्यासमोर फेकला. आई, आता कोणतीही लपाछपी नाही. मला सत्य सांग. माझ्या रक्तात असं कोणतं विष आहे जे माझ्या बाळाचा जीव घेऊ शकतं? अंजनाची पूजा थांबली. तिने खाली मान घातली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रुद्रा, मला माफ कर, पण हे सत्य तुला सांगण्याची माझी हिंमत नव्हती. हिंमत नव्हती? आई, तू माझ्या पत्नीच्या आणि माझ्या मुलाच्या जीवाशी खेळतेस. रुद्र गरजला. अंजनाने उठून रुद्राचे हात पकडले. ऐक रुद्रा, मृत्युंजय संहिता ही देवाची देणगी आहे, पण निसर्गाचा एक नियम आहे. जिथे अमृत असतं तिथे हलाहल म्हणजेच विष देखील असतंच. जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा अमृत आधी विष बाहेर आलं होतं, जे महादेवाला प्यावं लागलं होतं. त्याचप्रमाणे ज्या रक्तामध्ये संहितेची जीवनदायिनी शक्ती असते, त्याच रक्ताच्या मूळ पेशींमध्ये एक भयंकर जेनेटिक म्युटेशन असतं, ज्याला आपण विष म्हणतो. रुद्राच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे तू म्हणतेस की माझ्यामुळे माझ्या बाळाला? हो रुद्रा, जेव्हा सिंह घराण्याचा वारस जन्माला येतो तेव्हा ते रक्त मातेच्या गर्भात एक प्रकारची उष्णता निर्माण करतं. जर योग्य वेळी तो प्राचीन संजीवनी विधी केला नाही तर एकतर आईचा मृत्यू होतो किंवा बाळाचा. मग तू मला जन्म कसा दिलास? तू कशी वाचलीस? रुद्राने संशयाने विचारले. कारण तुझ्या खऱ्या वडिलांनी, त्या ऋषींनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन तो विधी पूर्ण केला होता. त्यांनी स्वतः ते विष शोषून घेतलं होतं. पण आता तो विधी जाणणारं कोणीही जिवंत नाही. सिंडिकेटच्या लोकांना हेच हवं आहे. त्यांना तुझं रक्त हवंय, जेणेकरून हे संहितेचं अमृत वेगळं करून स्वतः अमर होऊ शकतील आणि तुला विषासकट मरण्यासाठी सोडून देतील. रुद्र भिंतीला टेकून खाली बसला. ज्या ताकदीवर तो आजवर गर्वाने लढत होता, तीच ताकद आता त्याच्या कुटुंबासाठी मृत्यूचा फास बनली होती. त्याच वेळी बेटाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सर्व्हर रूममध्ये अमन गुप्तपणे काहीतरी करत होता. त्याने बेटाचा एक फायरवॉल डिॲक्टिवेट केला. त्याच्या कानात एक मायक्रो इयरपीस होता. सर, फायरवॉल डाऊन झाला आहे. रडार आता 20 मिनिटांसाठी आंधळा असेल. अमन एका विदेशी भाषेत बोलत होता. पलीकडून एक भयानक आणि यांत्रिक आवाज आला. गुड वर्क अमन. सिंडिकेटचा अल्फा स्क्वॅड 5 मिनिटात तिथे पोहोचेल. रुद्राला जिवंत पकडायचं आहे आणि त्या बाईला म्हणजेच गौरीला. जर ती विरोध करत असेल तर तिला संपवून टाक. आपल्याला फक्त तिच्या गर्भातलं बाळ हवं आहे. अमनने कोणतीही प्रतिक्रिया न देता संपर्क तोडला. पण त्याच क्षणी सर्व्हर रूमच्या दारात एक लेझर गन लोड होण्याचा क्लिक आवाज आला. सिंह सिक्युरिटीचा चीफ कॅप्टन विक्रम तिथे उभा होता. अमन, मला आधीच तुझ्यावर संशय होता. तू साक्षात रुद्रा सरांशी गद्दारी केलीस? अमन शांतपणे वळला. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. विक्रम, जे दिसतं ते नेहमीच सत्य नसतं. पुढच्याच सेकंदात अमनच्या हातातून एक छोटासा टायटॅनियम चाकू सळसळत बाहेर आला. विक्रमने गोळी चालवण्याआधीच अमनने चाकू फेकून मारला, जो थेट विक्रमच्या बंदुकीच्या नळीत अडकला आणि बंदूक जाम झाली. अमनने वाऱ्याच्या वेगाने झेप घेतली आणि विक्रमची मान एका फटक्यात मुरगळली. अमनने विक्रमचा मृतदेह लपवला आणि तो परत कंट्रोल रूममध्ये आला. तो खरोखरच गद्दार होता की हा त्याचा काही दुसराच डाव होता? काही मिनिटातच आकाशातून 3 काळ्या रंगाचे स्टील्थ चॉपर्स बेटावर उतरले. त्यातून काळे कपडे, नाईट व्हिजन गॉगल्स आणि अत्याधुनिक गन घेतलेले 50च्या वर विदेशी मर्सिनरीज
बाहेर पडले. त्यांचा लीडर होता झैन, सिंडिकेटचा सर्वात निर्दयी हत्यारा. त्यांनी बेटाच्या मुख्य दरवाजावर लेझर कटर लावले. अचानक राजवाड्यात लाल रंगाचे धोक्याचे सायरन वाजू लागले. रुद्राने आपल्या खोलीकडे धाव घेतली. गौरी जागी झाली होती आणि घाबरली होती. रुद्रजी, हे सर्व काय होतं हे? गौरी, सिंडिकेटने हल्ला केला आहे. तू या गुप्त चेंबरमध्ये लपून राहा. रुद्राने कपाटामागील एक दरवाजा उघडला. नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. गौरी रडत होती. रुद्राने तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर एक सॉफ्ट आणि दीर्घ चुंबन दिले. गौरी, आज मला माझ्या बाळाला त्या विषापासून वाचवण्याचा मार्ग शोधायचा आहे आणि त्यासाठी मला जिवंत राहावं लागेल. तू आत जा. रुद्राने दरवाजा बंद केला. आता तो रुद्र नव्हता, तो महाकाल बनला होता. त्याने आपला काळा कॉम्बॅट सूट घातला, दोन्ही हातात ऑटोमॅटिक गन्स आणि पाठीवर शिवकालीन भवानी तलवार अडकवली. रुद्र राजवाड्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर न पडता छतावरून जंगलाच्या दिशेने उतरला. सिंडिकेटचे लोक जंगलातून राजवाड्याकडे येत होते. रात्रीचा तो अंधार आणि ती पावसाची रिपरिप. एका मर्सिनरीला अचानक झाडावरून रक्ताचे थेंब पडल्याचे जाणवले. त्याने वर पाहिले, पण तो काही ओरडण्याआधीच रुद्राने झाडावरून उडी मारली आणि दोन्ही पायांच्या कैचीत त्याची मान अडकवून त्याला जमिनीवर आदळले. रुद्राची ही हालचाल एखाद्या बिबट्यासारखी चपळ होती. त्याने एकाच वेळी 3 जणांवर फायरिंग सुरू केली. तुम्ही माझ्या घरात घुसण्याची चूक केलीत. आता इथून तुमची फक्त राखच बाहेर जाईल. जंगलात अंधारात गोळ्यांचे लाल प्रकाश सळसळत होते. रुद्राने गनिमी कावा वापरून त्यांचे टप्पे पाडले. त्याने तिथे आधीच लावून ठेवलेल्या C4 स्फोटकांचे बटन दाबले. एक भयंकर स्फोट झाला आणि सिंडिकेटचे 15 लोक हवेत बूम उडाले. पण झैन अत्यंत हुशार होता. त्याने रुद्राला घेरण्यासाठी थर्मल सेन्सर्स लावले. रुद्र जंगलात लढत असताना राजवाड्यात एक भयंकर घटना घडत होती. गुप्त चेंबरमध्ये लपलेल्या गौरीला अचानक तिच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. वेदना इतक्या असह्य होत्या की ती जमिनीवर कोसळली. तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्ताचा एक बारीक ओघळ आला. विष ॲक्टिवेट झाले होते. रुद्रजी, वाचवा, ती मंद आवाजात विवळत होती. तेवढ्यात चेंबरचा दरवाजा धपकन उघडला. तिथे अमन उभा होता. त्याच्या हातात एक सिरिंज होती, ज्यामध्ये निळ्या रंगाचे द्रव होते. मॅडम, वेळ आली आहे. अमन तिच्याकडे चालत आला. बाहेर जंगलात रुद्रच्या कानातील संपर्कात झैनचा आवाज घुमला. रुद्रांश, तुझी तलवार खाली ठेव, नाहीतर तुझी पत्नी आत्ताच्या आत्ता मरेल. तिच्या शरीरातलं विष पसरलं आहे. माझ्याकडे त्याचा अँटीडोट आहे. जर तुला ती आणि तुझं बाळ जिवंत हवे असतील तर स्वतःला माझ्या स्वाधीन कर. रुद्राच्या हातातील गन खाली पडली. त्याला वाटलं त्याच्या हृदयात कोणीतरी खंजीरच खुपसला आहे. गौरीच्या वेदनांचा आवाज त्याला इयरपीसमध्ये ऐकू येत होता. एका बाजूला त्याचा सर्वात मोठा शत्रू आणि दुसऱ्या बाजूला त्याची जीव की प्राण असलेली मरणासन्न पत्नी आणि गद्दार झालेला मित्र. पुढे काय होते जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या ज्या कथेवर जास्त कमेंट तोच भाग आपण संडेला टाकणार आहे. तर पटापट चला कमेंट करा आणि कथा कशी वाटते सांगायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन भागासह लवकरच. तोपर्यंत बाय.